तेव्हा कोकण आपलंच असं का म्हटलं जातं याचं कारण आहे की कोकणात आज इन्सुलीमध्ये रानभाज्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि रानभाज्यांच्या या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. खरं तर पदार्थ बनवले गेले आहेत आणि युवा सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी उद्घाटन केलं. काय सांगाल मॅडम? प्रसन्न वाटतं आणि कोकणात इल्यासारखं वाटतं. काय सांगाल? अ, खरोखरच कोकणात इल्यासारख्याच वाटतात. कारण जे काय महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ज्या वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करण्याचं त्यांची जी काय हौस आहे, तर खरोखर त्यांच्या त्या कलेक मका आज उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांचाच आहे आणि मला त्यांचं अभिनंदन करीन सारख्या वाटतं. कारण खरोखरच एकदम नाविन्यपूर्व असा उपक्रम त्यांनी आज केलेला असा आणि भविष्यात त्यांना ह्याच्यापेक्षाही चांगली संधी गावाची अशी माझी इच्छा असा. मी आता आमचो गणेशोत्सव येऊचो असा मी गणेश चरणी प्रार्थना करतोय की माझ्या महिलांचा हा जो काय पाककलेचा विषय आहे आणि तो एवढ्या उत्स्फूर्त पद्धतीने त्यांनी मांडला आहे की त्यांना भविष्यात एक वेगळी स्पर्धात्मक एक मंच त्यांना स्टेज भेटावं आणि त्यांच्या ह्या कलागुणांना पुढे वाव गावाचो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते. हे सगळे भाज्या बालपणात खाऊ मिळत होते. आईकडे कधी खाल्लात काय आणि मायरा कधी सासरी कधी खाल्लात काय? कारण हे जे भाज्या आहेत ते आताच बघू मिळतात आणि तो प्रकार बघून आम्ही पण अचंबित झालो. हा, ह्याच्यातल्या काही ठराविक भाज्या आहेत जसे की चिवारीचा कोंब, बांबूच्या कोवळ्या बांबूच्या गाठ्या त्या आणि शेगलाची भाज्या वगैरे ह्या लहानपणी खाल्ल्या आहेत. पण त्या क्वचित 3-4च झाल्यात. पण इथे तर आम्ही त्यांच्यापेक्षाही असे 30-40 आयटम आत्ताच पाहिले. त्याच्या पुढे पाहायचे आहेत असे अजून 100-1 तरी आयटम आहेत. आणि ह्या सगळ्याचा विचार करता असं मला आता वाटायला लागलं मी कोकणातली असून सुद्धा मी तरी कुठे कमी पडतेय. कारण एवढा अभ्यास जर माझ्या ग्रामीण भागातल्या महिलांना असेल तर हे नॉलेज कुठेतरी आता आमका इथं आत्मसात करूचा असा आणि ते आम्ही नक्कीच करू आणि ह्याच्या पुढची माझी युवा पिढी असा ती करीत अशी मी आशा बाळगते. गौरीजी काय सांगाल? ज्या विधानसभा मतदारसंघातून तुम्ही उपसभापती म्हणून रण करताय, सावंतवाडीत जास्त या भाजप आणि त्याचं हे पाहायला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महिलांना प्रयत्न असणार आहेत. नक्कीच हा मी असं म्हणेन की आपल्या सह्याद्रीच्या या म्हणजे रांगांमध्ये डोंगर रांगांमध्ये हा मुबलक असा ठेवा आहे आणि ही जी पिढी आहे ती आमच्यासारख्या नेक्स्ट जनरेशनकडे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून हा ठेवा आमच्यापर्यंत पोहोचवते. तर मी विशालजी आणि त्यांच्या टीमचं पहिल्यांदा कौतुक करतो की अशा प्रकारचे तालुकास्तरीय कार्यक्रम घेऊन त्यांनी आमच्या महिलांना हा जो हक्काचं व्यासपीठ उभं करून दिलं त्याबद्दल त्यांचे एकदा धन्यवाद देतो. आणि सर्व टीम या ठिकाणी जी सकाळपासून राबते आणि सगळ्या महिलांनी हे असे उत्कृष्ट असे चांगले पदार्थ बनवलेत. मॅडमनी जसं सांगितलं की 7 स्टारच्या त्याच्याहूनही चांगल्या लेवलचे हे पदार्थ या ठिकाणी आम्हाला आस्वाद घ्यायला मिळतोय. त्या सर्व महिलांचे गृहिणींचे मी सर्वांचे आभार मानतो आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम यापुढेही विशालजींच्या माध्यमातून जिल्हास्तरीय व्हावा अशी मी त्यांना एक विनंती करतो. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तुम्ही फिरत असतात. या महिलांना एक असं डेस्टिनेशन प्लेस देऊन डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने तुमचे प्रयत्न राहणार आहेत कारण ह्या ज्या भाज्या आहेत त्या कुठे फक्त पावसामध्ये मिळतात आणि त्यांना कुठे विकण्यासाठी संधी मिळत नाही. यासाठी काय प्रयत्न असणार आहे? आदरणीय गौरवजी मुळीक साहेब आमचे उपसभापती आमच्या मतदारसंघामध्ये किंवा सावंतवाडीमध्ये ते कार्य करतात, त्यांनी बोललेच आहेत. मला एकच सांगावंसं वाटतं की पुढच्या वर्षीचा श्रावण मधला आम्ही एखादा चांगला दिवस पकडून महाराष्ट्र लेवलवरती किंवा देश लेवलवरती आमच्या महिला 100 नाही 500 नाही तर हजारो महिलांना आम्ही या ठिकाणी प्रदर्शन ठेवणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रॅक्टिकली आपण जे जेवण घरी बनवतो तो जाग्यावरतीच बनवून कशा प्रकारचा कोकणचा मेवा असतो हा आज मला वाटतं 100-150 नाही तर हजारो प्रकारच्या भाज्या आम्ही पाहिल्यात. मी सर्व माझ्या माऊलींना धन्यवाद देतोय. आजचा हा कार्यक्रम मनामध्ये राहील आयुष्यभर अशा प्रकारचा आहे. अमेरिकेमध्ये जरी गेलो तरी आम्ही कॅन्सरवरती उपाय करू शकत नाही, परंतु आमच्या या सावंतवाडीच्या जंगलामध्ये कुठे गेलो तर नक्कीच चांगला उपाय करू शकतो. या सर्व महिलांनी दाखवल्यामुळे मनापासून पुन्हा एकदा सर्वांचा आभार आहे. डीन आहेत सर, काय सांगाल? प्रदर्शन आहे आणि वैद्यकीय दृष्ट्या तुम्ही कसं त्याचे विशेषतः आभार व्यक्त करता? कारण हे कुठेतरी पूर्वीचं आता पुन्हा यायला सुरुवात झालेली आहे. बरोबर आहे. खरंच खूप छान. खरं म्हणजे या सर्व महिलांचं सर्वप्रथम मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. हे जे रानभाज्यांचं म्हणजे खरंच मला आता वाटायला लागलं, आता लोक बोलतायत की ह्याला राजाश्रय मिळाला पाहिजे. आता जसा मशरूम सुद्धा या जंगलातूनच 5 स्टारमध्ये गेलेला आहे, 7 स्टार केलेला आहे. हे जे आज आपण वेगवेगळे पदार्थ बघितलेले आहेत वेगवेगळ्या पिकांचे,
तर याला खरंच असा राजाश्रय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी हे खरंच हा स्तुत्य उपक्रम आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच तुमचं कौतुक. आणि खरं म्हणजे अशा छान पद्धतीने डेकोरेशन केलंय आणि विथ मिनिमम एक्सपेन्सेस, कमीत कमी खर्चामध्ये. 3 स्टार 5 स्टार मध्ये आपण बघतो पण तिथे खर्चही भरपूर असतो, पण इथे आहे त्या लोकल ज्या मिळतात, जे काही आयटम्स मिळत आहेत, जी काही पानं मिळत आहेत, आणि त्यामुळे खरंच या महिलांचं कौतुक. आणि मला सांगावं असं वाटतंय की खरंच हे जरी आज आपण रानभाज्या म्हणतो आणि या सीझनला म्हणतो, तरी विद्यापीठामार्फत हे थ्रू आउट 12 महिने कसे मिळतील या संदर्भात आपल्याकडे संशोधन झालेलं आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं, जो करटोली, आता सर म्हणाले की करटोलीला अमेरिकेमध्ये खूप मागणी आहे, मोस्ट एक्सपेन्सिव्ह, सगळ्यात महागडं कोणतं असेल तर करटोली आहे. आणि त्या करटोलीला 12 महिने कसं आपल्याकडे करता येईल त्या संदर्भात विद्यापीठामध्ये संशोधन बऱ्यापैकी झालेलं आहे आणि ते 2 ते 3 वर्षात येईल. तशाच पद्धतीचं संशोधनाचं कार्य रानभाज्याच्या बाबतीत विद्यापीठामध्ये चालू आहे. आपण बघतोय की जे आयोजक आहे यांच्या वतीने पण आस्वाद घेतला जातोय त्या भाज्यांचा आणि निश्चितच फार मोठा उत्साह आहे, कारण एक सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती सहभागी झाले आहेत, उद्योजक आहेत. या रानभाज्यांचं प्रदर्शन नाही, त्याने वस्तू ज्या बनवल्या त्याच्यापासून प्रदर्शन आहे. मी शेवटचा प्रश्न विचारतोय, काय बनवलंय आणि कसा प्रतिसाद मिळतो? हे पावसाच्या सुरुवातीला काय सांगू, पावसाच्या सुरुवातीला जी फोडशीची भाजी म्हणजे जंगलातल्या सगळ्याच भाज्या आम्ही आणलेल्या आहेत. तर फोडशीची भाजी विरळ मिळते, म्हणजे ती जास्त उपलब्ध नसते, कुठे कुठे शोधून आणावी लागते ती. त्यापासून ही फोडशीची भाजी तयार केली आणि ती वर्षातून एकदा तरी खावी. त्यांनी पोटातले विकार नाहीसे होतात, अपचन होत नाही किंवा पोट साफ होतं. त्याच्यामुळे वर्षातून 1-2 वेळा तरी प्रत्येकाने खावी ही भाजी. निश्चितच मोठा उत्साह जो आहे आणि प्रतिसाद जो आहे प्रदर्शनाला पाहायला मिळतोय. आणि विशेषतः केवळ रानभाज्यांचं प्रदर्शन नाही, तर त्याचे जे पदार्थ आहेत ते पदार्थ बनवून घेऊन हे प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच सावंतवाडीतील इन्सुलीमध्ये जो रानभाज्यांपासून जे पदार्थ बनवले जातात या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.